जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनोख्या उपक्रमाची नोंद होईल असा उपक्रम सावित्रीच्या लेकींनी केला आहे। नगर जिल्ह्यातील छोट्याशा अशा चिंचोडी पाटील या गावातील भास्कर खडके यांची मुलगी लक्ष्मी खडके हिने वृंदावन येथे भगवंतावर अध्यात्माचे धडे गिरवले आणि त्यानंतर काही दिवस शिक्षण घेतल्यानंतर गावात परतल्यावर आपल्या गावात आपण शिकलेल्या अध्यात्म कसं उपयोगी पडेल म्हणून घरच्यांसमोर एक कल्पना मांडली। मुलींचा अखंड हरिनाम सप्ताह गावात घ्यायचा वडील भास्कर खडके यांनी सुद्धा याला सहमती दर्शवली आणि बघता बघता संपूर्ण गावानं या सप्ताहाची जबाबदारी स्वीकारली आणि सप्ताह देखील सुरू झाला। याविषयी तिचे वडील भास्कर खडके यांनी अधिक माहिती दिली। तालुका जिल्हा अहमदनगर। मी बी आळंदीला 2-4 महिने गेलो पण मला साध्य नाही झाले आणि मला परिस्थितीनुसार ती घडलं नाही, मला पैसा पाणी लागायच्यामुळे, परंतु मी कष्ट केले। मग मुलीला त्याच्यात घालावं, मला आपल्याला नाही घडलं तर आपण मुलीला तरी घडावं। तर लहानपणी नगरला 4थी-5वीला नगरला गायनाचे क्लास लावले, नंतर आळंदीला 4 वर्ष लावलं, नंतर वृंदावनला 2 वर्ष लावलं। तर मुलगी म्हणली आपल्याला सप्ताह करायचा, म्हणले तकलीफ होईल, म्हणली काय नाही तकलीफ होईल, भगवंत करीन, भगवंत समजायची चुंडीच्या हृदयात जाईन, समजा कार्य करीन। तर त्या पद्धतीने मी पहिल्यांदा थोडं आदाबलं, पण समजा गाव भरभरून सहकार्य करीत आहे आणि सहकार्य केल्यामुळं ते लहान मुलं मुली समजे कार्यक्रमाला येतात आणि त्यांच्यावर सुद्धा हे चांगले परिणाम होतील। चांगले म्हणजे कोणचे, जे वाईट परिणाम आहेत ते जातील आणि त्या मुलांना सुद्धा मुलींसुद्धा वाटणं आपण तरी काहीतरी असं स्टेजवर जावं, शिवचरित्र म्हणा किंवा कीर्तन प्रवचन भजन असं करावं। त्या मुलांची सुद्धा फार अपेक्षा याला त्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमांमध्ये मुलींची आणि मुलांची संख्या सुद्धा जास्त आहे। प्रथम गावात या गोष्टीला काहीसा विरोध होता, मात्र मुलींचा आत्मविश्वास आणि त्यांची इच्छा पाहून मग गावातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी या मुलींना व्यासपीठ देण्याचं ठरवलं। बघता बघता सर्व गाव एकत्र होऊन या सोहळ्याच्या तयारीला गुंतलं आणि पहिला मुलींचा सप्ताह आणि तो पण गावाला नव्हे तर राज्याला वेगळा संदेश देणारा ठरला, असं मत गावातील डॉक्टर विजय पवार, प्राध्यापक प्रकाश ठोंबरे आणि रामदास कोकाटे यांनी व्यक्त केलंय। या सप्त्याचं एक दुसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की या कुमारक्या मुलींचे विचार किती प्रगल्भ आहेत हे आपल्याला दिसतं। यांच्या प्रत्येक कीर्तनामधनं प्रत्येक मुलीने केवळ अध्यात्म आणि अध्यात्माची जोड घालून लोकांना कुठेतरी एक सल्ला देणं ह्या गोष्टी न करता सध्याचे ज्वलंत प्रश्न जे आहेत राज्याच्या समोरचे, शेतकरी आत्महत्या असतील, जलसंधारण योजना असेल, पाणी अडवा, पाणी जिरवा, स्त्रीभ्रूण हत्या, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न तर आश्चर्य व्यक्त व्हावं की 8 कोटी वृद्ध महाराष्ट्रात आहेत आणि इतर देशाचा विचार केला तर तिथे वृद्धांसाठी मंत्रालय सुरू झाले आहेत आणि आपल्या वृद्धांना आपण घरातूनच बाहेर कुठेतरी पाठवत आहोत। याला सुद्धा कुठेतरी या प्रबोधनातनं मुलींनी खूप चांगल्या पद्धतीने हा प्रश्न उचललेला आहे आणि ह्या सप्त्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की अध्यात्मासोबत सध्याच्या राज्याच्या समोरचे ज्वलंत प्रश्न ह्या मुली अगदी प्रखरतेने मांडत आहेत आणि मुलींनी समोर मांडणं ह्या गोष्टीला कुठेतरी सगळ्या महिला, ग्रामस्थ, या पंचक्रोशीतले लोक या सप्त्याला येत आहेत, हे दिवस खूप चर्चा करत आहेत की वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे आणि राज्याला नेमकी दिशा कशी मिळावी ह्या मुलींच्या सप्त्यातनं आपल्याला हे निश्चित दिसत आहे। मी प्रकाश ठोंबरे सर, आज आमच्या गावामध्ये या ठिकाणी हा जो काही मुलींचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे तो एक आपल्या या राज्याला वेगळी दिशा देणारा अशा स्वरूपाचा दिशादर्शक सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं पाहायला गेलं तर आपला जो काही जिल्हा आहे तो कुठल्याही क्षेत्रामध्ये परिवर्तनाची नांदी असलेला जिल्हा आहे। अण्णा हजारे या जिल्ह्यातील आहेत, पोपटराव पवारही या जिल्ह्यातील आहेत आणि याच जिल्ह्यामधील आमच्या या छोट्याशा चिचोंडी पाटील गावातनं महाराष्ट्रामध्ये अगदी पहिल्यांदाच कुमारिका मुलींचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो। याचा आम्हाला आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं खरोखरच अभिमान वाटतोय। ज्या मुलींचं वय हे खऱ्या अर्थाने शाळेमध्ये शिकण्याचं आहे त्या आज या ठिकाणी समाजाला शिकवण्याचं काम करतायत। त्यांना मनापासून आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो आणि अशाच प्रकारचं कार्य त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये अखंड चालू ठेवावं आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सर्व लोकांनी सुद्धा याचा एक आदर्श घ्यावा ही एक या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना आम्ही विनंती करत आहोत। माझे नाव अशोक रामदास कोकाटे। आज आमच्या चिचोंडी पाटील गावामध्ये महाराष्ट्रातील सर्वात प्रथम हा जो कुमारिका मुलींचा सप्ताह आयोजित झाला, हा आयोजित करीत असताना आमच्या गावच्या महाराज हबप लक्ष्मीताई खडके यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह आयोजित केला। ज्यावेळेस त्यांनी आमच्या पुढे ही कल्पना मांडली की असा सप्ताह आयोजित करायचा आहे, त्यावेळेस आम्हालाही कुठंतरी असं वाटलं होतं की नुसत्या मुलींचा सप्ताह कसं काय होईन बा, याला गावकरी बी साथ देतात नाही देतात, पण आमच्या गावाचं चिचोंडी पाटील गावकऱ्यांचं सर्वात मोठं फार अभिनंदन करावं असं वाटतं की सर्व गावकऱ्यांनी याला भरभरून साथ दिली
आणि यावेळेस साथ देत असताना ह्या ज्या कीर्तनकार महाराज मुली आहेत, ह्या महाराष्ट्रातील 9-10 जिल्ह्यातून मुली आलेल्या आहेत. त्याच्यात गायनकार असतील, वाद्यकाम करणारे असतील. ह्या सर्व मुलींनी आमच्या गावाची जी शोभा वाढवली त्याबद्दल ह्या सर्व महाराज मुलींचे मी चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. व ह्या मुलींच्या आईवडिलांनी आमच्या गावावर जो विश्वास दाखवला, तसं जर पाहिलं तर एखाद्याची मुलगी 8 दिवस एखाद्या गावात पाठवणं शक्य नाही, पण यांच्या आईवडिलांनी ह्या 15 ते 18 वयोगटातील मुली आमच्या गावावर भरोसा ठेवून 8 दिवस आमच्या गावात पाठवले. त्याबद्दल ह्या सर्व मुलींच्या आईवडिलांचे मी धन्यवाद मानतो. आणि असेच यांचे सप्ते आणखीन बऱ्याच ठिकाणी आयोजित व्हावेत एवढे मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्याला दिशा देणाऱ्या या पहिल्या मुलींचा सप्ताह वेगळाच म्हणावा लागेल, कारण राज्यातील सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, वैजापूर या ठिकाणावरून तसेच विविध ग्रामीण भागातील मुली एका परक्या गावात राहून कीर्तन भजन करतात आणि गावकरीही त्यांना डोक्यावर घेतात. हा वेगळाच अनुभव या मुलींनी अनुभवला. याविषयी बाजीराव हजारे यांनी अधिक सांगितलंय. तर यावर्षी भास्करराव खडके व हरिभक्तपरायण लक्ष्मीताई खडके यांनी एक संकल्पना व्यक्त केली की बा आपल्या गावामध्ये मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त मुलींचा सप्ताह व्हावा. आणि तसं या गावामध्ये 5 सप्ते होतात. गेली 25 वर्षापासून सप्त्यांची परंपरा चालू आहे. त्याच्यामुळं परमार्थाची लोकांना आवड आहे. त्याच्यामुळं मग सगळ्या गावांनी साथ दिली, सगळे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी साथ दिली. गावाची मीटिंग झाली आणि निर्णय घेतला. परंतु बाकीच्या सप्त्यांपेक्षा या सप्त्यामध्ये मुलींचा सप्ताह असल्यामुळं गावकऱ्यांनी दरवेळेसपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि मुलींनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं सर्व विषयावर. सर्व जे विषय असतील निगडीत, प्रपंचाच्या निगडीत, व्यसनाच्या निगडीत, स्त्रीभ्रूण हत्येच्या निगडीत, अशा सर्व प्रश्नाला हात घालीत शिवाजी महाराजाच्या आधारित रोज एकदा का व्हायना त्यांचं ही व्हायचं. त्याच्यामुळं एक वेगळा गावाला सवय लागली. लक्ष्मी खडके हिच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या या सप्ताहात कीर्तनकार, प्रवचनकार, हार्मोनियम, पखवाज, वीणा, टाळकरी या सर्व मुलीच असून स्टेजवर फक्त आणि फक्त मुलीच असतात आणि समोर हजारो ग्रामस्थ त्यांच्या मधुर वाणीनं होत असलेल्या प्रवचन भक्तिभावानं ऐकत असतात. या ठिकाणी नुसते प्रवचन नसते तर समाजात चालणाऱ्या जे ज्वलंत प्रश्न आहेत म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, आईवडिलांची सेवा अशा विविध विषयांवर प्रबोधन देखील करून आध्यात्मिक बरोबर सामाजिक प्रबोधन करण्याचं काम या रणरागिणी करत आहेत. गावात रोज या प्रवचन करणाऱ्या मुलींसह गावातील महिला गाव प्रदक्षिणा घालत असतात, तर गावातल्या प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढून या प्रदक्षिणा फेरीचं स्वागत करण्यात येतं. महिला सुद्धा या मुलींच्या बरोबर ठेका धरून त्यांच्याबरोबर हरिनाम भक्तीमध्ये सामील होतानाचं चित्र येथे दिसून येते. ठरवलं तर ते काहीही करू शकतो, असाच एक अनुभव नगरमधील चिचोंडी पाटीलमध्ये या गावामध्ये येथील ग्रामस्थांना आलेला आहे. आत्ता ज्या मुली माझ्या बरोबर आहेत या सर्व वयवर्ष 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या ह्या मुली आहेत आणि ह्या मुलींनी एक वेगळा महाराष्ट्राला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की ह्या सर्व मुली मिळून एक सप्ताह सध्या घेतात. नगर शहरातील चिचोंडी पाटीलमध्ये एक सप्ताह चालू आहे आणि या सप्ताह आता चर्चा करणार आहोत. नेमकं ही प्रेरणा सुचली कशी आणि एक तुम्ही मुलगी आहात. आज जर आपण पाहिलं तर मुलीला फक्त चूल आणि मूल यासाठीच एक त्याच्याकडे बघितलं जातं, मात्र एक सप्ताह तुम्ही केला, वेगळा एक संदेश देताय. कशी प्रेरणा सुचली? कारण परमार्थामध्ये आल्यानंतर काही नवीन गोष्टी सुचतात असं म्हणतात, तर ते खरं आहे. म्हणून आम्ही पण एक स्त्रीच आहोत, त्यामुळे असं वाटलं की काही स्त्रीला पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण असं म्हटलं जातं, यत्र नारयस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता. म्हणून नारीची पूजा तर नक्कीच केली पाहिजे की नारी की इंदा मत कर यार, नारी तो रतन की खान है, उस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान है. म्हणून नारीची पूजा जीवनात आणि जगात गेली पाहिजे, कारण ती खरी लक्ष्मी आहे, ती देवी भगवतीचं रूप आहे. आणि म्हणून यासाठी किंवा स्त्रियांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना अधिकार प्राप्त होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आणि हा सप्ताह केलेला आहे. निश्चितच जर आपण पाहिलं तर हा सप्ताह तुम्ही घेत आहात. नेमका या सप्ताहामध्ये कोणकोणते विषय तुम्ही या येथील ग्रामस्थांना सांगता की ते इथं तुमच्याकडे ऐकायला येतात? नेमकं कोणकोणत्या विषयावर तुम्ही रोज प्रवचन होता? आम्ही धर्माविषयी, स्त्रीभ्रूण हत्या, बळीराजाची कथा यावरती सर्व मुलीजण व्याख्यान देतात आणि सर्व समाजाला प्रबोधन करतात की ज्यामुळे त्यांच्यामध्ये सुधारणा होऊन ते पुढील जगाला अजून काहीतरी सांगतील, त्यामुळं आपला समाज सुधारू शकेल आणि अख्खा भारत सुधारेल या गोष्टीमुळे. आणि मुली कीर्तनातून ह्या स्त्रीभ्रूण हत्या, बळीराजाची कथा म्हणजे
शेतकऱ्याचे आत्मवृत्त म्हणजे याविषयी सर्व मुली बोलतात आणि त्यामुळं सर्व लोकही त्याचं म्हणजे व्यवस्थित श्रवण करतात. खूप लांबून लांबून लोक इथे येतात आणि या सर्व गोष्टी श्रवण करतात आणि या सर्व गोष्टीचं ते पालन करतील अशी आम्ही आशा बाळगतो. निश्चितच आपण जर पाहिलं तर मुलगी आज तू घरापासून खूप लांब आली आहेस, कसं वाटलं होतं घरात न येताना? घरच्यांचं काय हे होतं, नेमकं काय झालं होतं? मी लक्ष नाही दिलं. नाही तू असं काय का घाबरते का? मला घाबरून टाकलं ना तू. नाही बोलशील ना तू? रेडी? निश्चितच जेव्हा घरातनं तू बाहेर आली होती, तू एक मुलगी होती, घरच्यांचं काय प्रतिक्रिया होती निघताना? घरातून तर पहिल्यांदा नकार मिळाला होता, कारण 7 दिवस असं दुसऱ्यांच्या घरी जाणं हे बरोबर वाटत नाही आणि मुलीच्या ठिकाणी तर बिलकुल बरोबर वाटत नाही. पण कसं ह्या खडकेताई म्हणजेच लक्ष्मीताई खडके यांचे वडील आमच्या घरी 2दा आले, 2दा येऊन त्यांच्या मुलीला पाठवा, त्यामुळे तिची प्रसिद्धी होईल आणि लोकांनाही जास्त उपदेश मिळेल. त्यामुळे घरातून पुन्हा हे म्हणजे होकार मिळाला आणि मग निश्चितच इथलच्या ज्या तुम्ही इथे ह्या गावात आलात, गावातील लोकांचा प्रतिसाद कसा होता? एक मुली म्हणून तुमच्याकडे कसं पाहायला गेलं? आता मुली म्हटलं की जसं लोकांना वाटतं की म्हणजे फक्त मुलीकडे चूल आणि मूल एवढीच गोष्ट आहे असं लोकांना वाटतं. पण जर मुलींनी ठरवलं किंवा मुलींना जर प्रतिसाद दिला तर त्या मुली त्या चूल मूल सोडून ज्याप्रमाणे आता मुलं कामं करतात किंवा व्यक्ती कामं करतात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मुली कामं करतात. मग आता जर मुलींना आपण घरून प्रतिसाद दिला नाही किंवा आई वडिलांनी त्यांना प्रोत्साहन केलं नाही तर मुली काहीच करू शकत नाही. तसं आमच्या घरच्यांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला. तसेच इथं आल्याच्या नंतर या गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली. तसेच इतर जे पंचक्रोशीतील जे व्यक्ती आहेत किंवा जिथील जे श्रोते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा इथं येऊन भरपूर प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे आम्हालाही त्यांना आमचे मत मांडण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे खूप जास्त प्रोत्साहन मिळालं. निश्चितच जर महिलेने ठरलं तर ती आंतरतळही जाऊ शकते आणि राजकारणातही येऊ शकते. आज या मुलींनी एक वेगळा आदर्श महाराष्ट्राला दिलेला आहे. सर्व ज्या मुली आहेत या सर्व 15 ते 18 वर्षातल्या मुली असून महाराष्ट्राला एक वेगळा संदेश या चिचुंडी पाटील गावांनी दिलेला आहे. 14 मेला सुरू झालेला हा सप्ताह संपणार आहे. मात्र या 7 दिवसात मुलींच्या मधुर वाणीनं गावातील सर्वांना वेड लावलाय. आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियावर असते, ती पिढीसुद्धा या मुलींची कला पाहून आश्चर्यचकित झाली असून असा अविस्मरणीय अनुभव कधी भेटलाच नव्हता असं मत या गावातील तरुण मुलांनीही व्यक्त केलंय. ही अतिशय ऑसम. कुठेतरी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या युगामध्ये असं वाटतं की हे माणसं फक्त 24 तास मुलं फक्त व्हॉट्सअप आणि चॅटिंग करतात. परंतु यांच्याकडे पाहिलं की ह्या कोणी तबला वाजवत आहेत, कोणी हार्मोनियम वाजवत आहेत. इथं आम्हाला टाळ कसे वाजवायचे हे माहीत नाही, परंतु त्या अत्यंत उत्कृष्टरित्या त्यांची टेज डेअरिंग असेल, वीणावादन असेल, कुठेतरी टाळकरी असतील, ह्या सर्व गोष्टी म्हणजे मुलीच करत होत्या. ही अत्यंत मुलीसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ही आम्हा तरुणांना घेण्यासाठी एक आदर्शाची गोष्ट आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.